आज आपण चाललोय गावी आपल्या सप्त्यासाठी आणि आपल्या गोंधळासाठी। बघा मंडळी, कांड झाला कांड। मगाशी तासाभरापूर्वी आपण पंक्चर काढलेला, वॉल नवीन टाकलेला, पण का अचानक काय माहिती अशी गाडी डगमगायला लागली। बघतो तर टायरच पुन्हा आउट झालाय बघा। चुकून बिकून आपण समजू शकतो, पण हा काय ही एवढी रहदारीची वस्ती, ही काय जागा आहे का? मला सांगा, फास्ट गाडी मारणं बिरणं हे ते विषय। बॅनर एकदम छान वाटते, थोडं चुने पडलं ते काय म्हणजे ॲडजस्ट करतील नंतर। तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललोय गावी आपल्या सप्त्यासाठी आणि आपल्या गोंधळासाठी। तर खूप धावपळ होती, त्यामुळे सुरुवात थोडी लेट केली। आता निघायच्या टायमाला सुरुवात केली ब्लॉगची तयारी, सगळं बांधाबांध हे ते। आपण निघतोय दुपारचे आणि आपल्यासोबत आहे मम्मी, आणि मेन गोष्ट आपण चाललो आहे ह्यावेळी बाईकने, म्हणजे आपल्या ॲक्सेसने, कारण की उद्या सप्ताह आहे। परत सकाळी लवकर जाऊन कसं साफसफाई काय करणार म्हणा किंवा काय। तर मम्मीला बोललो आपण एक काम करूया, आपण टिफिन सोडूया आपलं, कारण की टिफिनचे पण खाडे करू शकत नाही, आपला पोटा पाण्याचा विषय आहे। त्यामुळे टिफिन सोडूया, आपण सगळं आवरूया आणि दुपारी निघूया म्हटलं फुरसतमध्ये। पण निघायचा विषय झाला तर सकाळपासून पाऊस मरतोय भाई, त्या पावसाचं काही गणितच कळलं नाही। आता ऊन पडलं आहे, पण जाताना एकदम फट्टेवाला गरम होणार आहे। तर लेट सी बघूया। गाडीचं सगळं काम करून घेतलं, टायर वेअरचं पंक्चर जे काय होतं ते सगळं, इव्हन सर्व्हिसिंग हे ते सगळ्या गोष्टी 2-3 दिवसापूर्वी सगळ्या झालेल्या आहेत। पेट्रोल एकदम वन साईड सगळं भरलेलं आणि आपण आता निघणार आहोत। तर एक्साइटमेंट आहे, कारण की गेल्या वेळी सप्त्याचे व्लॉग बनवलेले आम्ही, पूजे बिजेला बसलेलो म्हणा किंवा काय, ते सगळं बनवलेलं। पण तेव्हा नवीन सुरुवात होती, असं जास्त असं प्रॉपर बोलता येत नव्हतं म्हणा किंवा काय। पण ह्या टायमाला पण ह्या टायमाला तुमचा भाव मचवणार आहे, एकदम वन साईड मचवणार आहे, कारण की आपण तेवढं त्यातल्या जास्त आता बोलायला लागलोय। तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। व्लॉगमध्ये एक सरप्राईज म्हणण्यापेक्षा मी आताच तुम्हाला सांगतो, एक मोठं व्लॉग पण बनणार आहे ह्या टायमाला आता जाताना। कारण की विषय असा आहे की पहिलं सुरुवातीला मोठं व्लॉग बनवायचं होतं, म्हणून मी छोटा एक माईक घेतलेला आणि मग तो मोबाईल मी असा ह्याला लावायचो। खूप स्ट्रगल केलं, खूप मोठं व्लॉग बनवण्यासाठी। पण आता आपण एक वस्तू घेतली आहे, इथे आपण प्रॉपर गोप्रो लावणार, तो ॲडॅप्टर लावणार, माईक आपल्या हेल्मेटला सगळं अटॅच केलेलं, आणि वन साईड एकदम मोठं व्लॉग होणार आहे। मोठं व्लॉगमध्ये गाणी पण होतील, म्हणजे बघूया माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर। आपला टाइमपास काही जी माझी काही बडबड असते म्हणा किंवा काय, आणि कसं कुठला वेने जाणार आहे ते सगळं दाखवेल। तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, खूप बराच वेळ बोललोय। तर आजचा प्रत्येक दिवसाचा व्लॉग बनणार आहे, मला वाटतं आज निघालो ना आपण, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार, 6 दिवसाचे 6 व्लॉग, म्हणजे मला वाटतं महिनाभराची सोय झालेली आपली। 3-3, 4-4 दिवसात टाकलं म्हटलं तरी। तर प्रत्येक दिवसाचा व्लॉग बनेल, किंवा कदाचित कुठे गेलो म्हणा किंवा काय तर त्याचा वेगळाही व्लॉग बनेल। आमच्या परीला कौलावरचं चिकन खायचं आहे, तर कदाचित त्याचाही वेगळा व्लॉग बनू शकेल। म्हणजे त्या लोकांबरोबर छोटी मंडळी ह्या टायमाला बरीच आहेत आपल्या घरी, तर मजा येईल व्लॉगमध्ये त्यांना पण घ्यायला, फुल एंटरटेन असेल। तर व्लॉग कंटिन्यू करा। निघतोय आम्ही आता, आमची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे। आता फक्त सगळं थोडंसं सामान आहे ते सेट करायचं आपल्या गाडीवरती आणि निघायचा विषय घ्यायचा आहे। तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। चमकते सितारे ख्वाबों का चल, यहाँ रोशनी है, हर दर्द का हल आसमान के पार जहाँ खो जाए, वहाँ नए सपने हम साथ लिए चले, रंगीन सपने हम साथ बुने, आओ
रोज नए गाने, सपने हम साथ में, आओ चले यहाँ नई राहों में, जीने का सफर हम साथ चले, रंगीन सपने हम साथ बुने। जीने की राहों में है नए रंग, हर पल है साथ। बघा मंडळी, कांड झाला कांड. मगाशी तासाभरापूर्वी आपण पंक्चर काढलेला, वॉल नवीन टाकलेला, पण का अचानक का माहिती अशी गाडी डगमगायला लागली. बघतो तर टायरच पुन्हा आऊट केला आहे. आम्हाला विषयच नाही का. उलटा बेट आहे क्या? काका करतायत काहीतरी, पण काय समजत नाही काय सीन आहे. हे बघा, पहिल्यांदा झालंय आपल्याबरोबर असं कधी होत नाही. मंडळी, टायर आपलं परत खोलावा लागतंय. सीन असा झालाय की आपलं पंक्चर प्रॉपर ते त्याच्या हिशोबाने चाचा आपले काढणार आहेत. लिफ्टच्या हिशोबाने कशाने तरी काढायचं आहे. आता नाईकलाच आपल्याला करून घ्यावं लागेल, कारण जायचा विषय. तिथे आपण वडापावची ऑर्डर दिला, वडापाव झाले बहुतेक. चला वडापाव घेऊ. बघा, हा मुलगा हा काहीतरी करतोय आपला. ते पॅच मारला सगळं, जसं ट्यूबला आपण पॅच मारतो नाही, मला याने दाखवलं बघा. असा पॅच असं आतमध्ये मारणार आहे. त्याचा विषय चालला. आणि मम्मी इकडे वन साईड वडापाव रेटते. भूक लागलं ना, काय खाल्लं नव्हतं आम्ही. माझा अवतार दाखवू शकत नाही, कारण की फुल एकदम घामाटलं. बघा, काम पूर्ण होतं आणि फटफट निघत. असं पण आपल्याला लेट होणार आता. काय विषय नाही. एकटलं जरी सोल्युशन लावलं त्याने. आता पॅच मारेल. बघूया कुठला पॅच मारतोय. भावाने 250 रुपये सांगितले. बोला काम तर बघा आधी, त्याच्यानंतर मग ठरवा. बघा भावाचं काम. तर नाईकला जा, आपल्याला ते येणं आहेच. आपलं जायचं आहे. पॅच तर मारलाय भावाने. आणि आता पावसाचं वातावरण झालं यार. शिट. तर म्हणजे आपलं काम झालेलं आहे. चाचाला फुल इज्जत. चाचाने कडक काम करून दिलेलं आहे. आणि आता आपण इकडून निघायची गोळी घ्यायची, कारण की थोडंसं पावसाचं वातावरण पण होतंय असं मला वाटतंय. पंक्चर एकदम वन साईड काढून झालं. सकाळी ॲक्च्युली काढलेलं आपण पंक्चर, पण त्याच्यावर परत झालं. आता काय माहिती काय नक्की काय प्रॉब्लेम झाला. मोठा पंक्चर असेल कदाचित. तर आता किती वाजता जायला काय समजत नाही आहे, कारण की ऑलरेडी वाजले आता 3:30 पावणे 4 झालेले आहेत. तर बघूया आता. मम्मीला बोलतो, मम्मी बस. मम्मीचा विषय बघा काय. पाण्याची बॉटल देते, पाण्याची बॉटल टाकूया. आता तिला हेल्मेट लावता येत नाही यार. थांब लाव. हां, मी लावतो. लावला. चला आता हेल्मेट लावून झालं आहे ना, आता आपण निघूया. तेरे संग चल मेरी चाहत है, जीना अब मुश्किल नहीं तेरे बिना। तेरी हर मुस्कान मेरी जिंदगी की रोशनी, तू मेरी हर ख्वाहिश, तू मेरी हर कहानी। तेरे संग जिंदगी बन जाए, तेरे संग ख्वाबों को भूल जाए। तेरे संग जिंदगी बन जाए, तेरे संग ख्वाबों को भूल जाए। तेरे संग दिल को
तर मंडळी आपण फायनली माणगावला पोहोचले. काय लागले एक पावभाजी, चीज पावभाजी आणि नाही ही नाही भाकरीवाली नाही, ऑस्कर मिसळ. तर आपण एक ऑस्कर मिसळ म्हणून आहे माणगावला, तसं तिकडे थांबलो. लपडा खूप लपडा झाला येईपर्यंत. पाऊस पण भेटला, टायर पंक्चर आहे तुम्ही आधी बघितलेलंच. आणि बऱ्याच गोष्टी पावसामुळे जरा गोंधळ झाला, त्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं. आता काळोख पण होईल थोडा वेळ. पाऊस पुढे नको आम्हाला इथे आपला, म्हणजे मला वाटतं वडखळच्या पुढे आम्हाला पावसाचा एकही थेंब नाही भेटला. आता पुढे पण नसावा होपसो. थोडं तोंडावरती पाणी बिणी मारून येतो. मम्मी फ्रेश होऊन आले आता. म्हणजे तो जे काय आणतोय ते आयटम वगैरे कसं काय. आणि मोठा गेम झाला. आपण जे मोठं ब्लॉगिंगसाठी सेटअप केला त्याच्यात एकही ऑडिओ आली नाही. खूप मोठा गेम झाला, लपडा झाला, फक्त व्हिडिओ आले. त्यामुळे बघूया आता काय, मूड ऑफ झाला माझा पण. म्हणजे माफ करा. नेहमीप्रमाणे आल्या आपण लगेच खायला सुरुवात केली. दाखवलंच नाही तुम्हाला. आपण मम्मीसाठी मिसळ मागवलं, स्पेशल मिसळ यांची काय बऱ्याच गोष्टी आयटम आहेत. गुलाबजामुन आहे ते आणि मी पावभाजी मागवले. पावभाजी ट्राय केली. खाताना नो ब्लॉगिंग नो कुछ, फक्त खाण्याकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं आपल्याला. पण मिसळ बाप आहे, चांगले आहे ना. पावभाजी पण चांगली. तर मंडळी आपण निघालो आहे आता. इथून माणगाववरून पेट्रोल भरायचं आहे. काय हां मम्मी काहीतरी करते. पेट्रोल भरायचा विषय घ्यायचा आहे आणि इथून पुढे जायचं आहे. रेकॉर्डिंग होते की नाही काय माहितीच्या मायला. लास्ट टाईमची काहीच रेकॉर्डिंग झाली ना. आता एकदा चेक करतो शो कसा दिसतोय. काय समजत तर नाही आहे गोप्रोमध्ये. बघूया काय विषय. मूड ऑफ झाला यार. आधीचं काहीच रेकॉर्डिंग झालं नाही यार, काहीच नाही. खूप असं एकदम इरिटेट झाल्यासारखं झालं. बऱ्याच गोष्टी भरपूर काय काय बोललेलो मी. तर बघा आताच तरी होतंय की नाही काय माहिती. का त्याला हात बीत लागल्यावर काय होतंय काय विषय आहे त्याचा. चला आता वाजले 7:30, 10 तरी वाजतील मला वाटतं. आता इथे पुढे जाऊन पेट्रोल भरायचं आणि ट्रेनचा आवाज तुम्हाला ऐकायला येतं की नाही माहीत नाही. वन साईड आहे एकदम, लेफ्ट साईडने फुल एकदम बोंबलत चालली आहे ट्रेन. आणि प्लस पॉईंट आपल्याकडे आपल्या गाडीला फॉग लाईट आहे, त्यामुळे व्यवस्थित ड्राईव्ह करता येते. आता आपण माणगाव मार्केटला पोचू. तिथे पुढे एक पेट्रोल पंप आहे मार्केट गेल्यावर. तिथून पेट्रोल भरू आणि फटफट तिथून निघून जाऊ. चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. माफ करा सांगायचं राहिलं. अरे यार शटर नाही हे केलं आहे. शट एक मिनटं सॉरी, जरा ते सेटिंग करत होतो. ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. त्या दिवशी माणगावलाच एका टेम्पो ट्रॅव्हल्सवाल्याने, फोर्सची असते ना ती ट्रॅव्हल 20 सीटर ती, त्याने भाई एका बाईकवाल्याला, एका सायकलवाल्याला, अजून कोणातरी एकानं असं उडवत गेला भाई. एकदम ठोकला ना गाडी. लिटरली ती व्हिडिओ बघितली मी. एकदम हॉरेबल होती. बाईकवाल्याचा आय थिंक जागीच मृत्यू झाला. काय घाई आहे कशाला उगाच. लोकांच्या जीवाशी खेळ आपण खेळतो. आपण नाही तुम्ही खेळता भाई. हे ट्रॅव्हल बिव्हल्सवाले कुत्रा लागल्या का धावत राहतील आणि कोणातरी जीव घ्यायचा आणि स्वतः जायचं. घरच्यांना पण त्रास, त्याच्या घरच्यांना त्रास. एखाद्याचा जीव मुकतो एखाद्याला, ठीक आहे, एखाद्या चुकून बिकून आपण समजू शकतो. पण हा काय ही एवढी रहदारीची वस्ती, ही काय जागा आहे का मला सांगा. फास्ट गाडी मारणं बिरणं हे ते विषय. प्लीज भाई असं नका करत जाऊ. गाडी एकदम सावकाश चालवा, सेफ चालवा. मी स्वतः बऱ्याच मी गावी आता बघ, आत्ता पण गावी त्यांनीच बाईकनंच चाललो ना, पण एकदम सावकाश. काही घाई नाही, काही कुठे आपल्याला घोड्यावर जायचं नाही आणि कुठे आपल्याला कोण काय मोठा अवॉर्ड देणार नाही आहेत की घाई गडबडी जायचं.
काय विषय नाही, एकदम आरामात ट्रॅव्हल करा आणि सेफली ट्रॅव्हल करा, सेफली. म्हणजे आपण आता महाडमध्ये आहोत. दासगाव हे जस्ट गाव पास झालं आपल्या प्रणय भाऊचा. आणि आता आपण इकडून एक रस्ता महाड मार्केटमध्ये जातो आणि एक लेफ्ट साईडला रायगडला जातो. तर आपण त्या रस्त्याने डायरेक्ट लाटवण मार्गे जाणार आहोत, कारण की वन ऑफ द बेस्ट रस्ता आहे तो. आंबे जरा खराब आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा हा लाटवण मार्गे जरा बेटर वाटतो. म्हणजे मला तरी थोडासा कम्फर्टेबल आहे, कारण की रस्ता पण आतमध्ये चांगला आहे. थोडासा जरा नंतर एंडला थोडासा एकदम हलका खराब आहे, पण ठीक आहे. रस्ता पण चांगला आहे आणि माणूस फटफट जातो. आता ह्या रस्त्यावरतीच बघा तुम्ही, मी म्हणजे 55-60 ह्याच स्पीडला आहे आणि एकदम प्रॉपर टाईम टू टाईम माणूस जाऊ शकतो, कारण की रस्त्यांची कंडिशन खरंच पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे. मेहरबानी फक्त एवढंच की गणपतीमध्ये तसे रस्ते व्यवस्थित राहावे, बाकी काय विषय नाही. बाकी सगळा विषय एकदम हार्ड आहे. तर चला बघूया, आता तुम्हाला तो राईड दाखवायला मिळाला तर दाखवतो. बघा गोप्रोला चार्जिंग पण आहे की नाही काय विषय माहीत नाही. मेन पहिलं माहिती रेकॉर्डिंग होते की नाही काय माहीत नाही. मी बोलत तर चाललो आहे, बघूया. तर मंडळी, आपण आता पिसई गावात पोचलो आहे. मी मगाशी चेक केलं, आवाज चांगला येतो आय थिंक आपल्या ह्याला गोप्रोला, माईकला सॉरी. तर आपण आता पिसई गावात पोचलो. पिसई गावात आपले बरेच रिलेटिव्ह आहेत. हे गाव पप्पूचं पण आहे, आपल्या पप्पूचं घर. थांबा सांगतो बघा, हा राईड मारून इथे आतमध्ये आपल्या पप्पूचं घर आहे. आणि इथून आपलं एक 5-6 मिनटावरती आपलं गाव आहे. तर म्हटलं इथूनच थोडंसं चालू करू, कारण की मध्ये काय जास्त रेकॉर्डिंग झालीच नाही, त्यामुळे थोडा इश्यू झालेला. पण ठीक आहे, आता रेकॉर्डिंग होते, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही व्ह्यू म्हणण्यापेक्षा तुम्ही व्ह्यू तर काय दिसत नाही, पण आपला नॉर्मल रस्त्याचा जे काय आहे ते चांगल्या पद्धतीने दिसतं. फॉग लाईट किती मॅटर करतात ते कळतं आपल्याला अशा टायमाला. आणि ह्या फॉग लाईटचं वैशिष्ट्य म्हणजे मी गाडी घेतली त्यावेळी लावलेत. मी जवळजवळ नाही म्हटलं तरी मला वाटतं 4-4.5 वर्ष झाली या लाईटीनं. अजून चांगला परफॉर्मन्स दिला, चांगलं आहे. मी म्हटलेलं की रस्त्यात जाता येताना का गाण्याबिण्यांचा विषय होतोय का, पण नाही बोलता आलं. आता जसं आपलं गाव जवळ येतंय ना, आणि तो आपला सप्त्याचा माहोल जो होतोय ना, तिथे असं थोडंसं वाटतंय की नाही भाई, एक पहिला आम्ही रात्रभर म्हणजे भजन बिजन हे ते बऱ्याच गोष्टी व्हायच्या. आता तेवढं नाही होत, पण एक असंच वाटलं की एक अभंग माझ्या आवडीचा आहे, तर तो मला अशी माझी बोलायची इच्छा झाली. तर म्हटलं तो बोलूया आपण. आवाज कसा येईल काय डोंट नो. चांगला आला तर मी नक्की ते व्हिडिओ टाकेन, नाही आला तर नाही टाकणार. ठीक आहे, जसा आवाज असेल तसा. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभो श्रीराम 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 प्रभो श्रीराम. ह्या दोनच ओळी मला येतात आणि मला खूप आवडतं हा अभंग, खूप प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे माझ्या बायकोला पण, आपल्या ह्यांना पण खूप आवडतो, माझ्या बायकोला पण खूप आवडतो. त्यामुळे मला असं वाटलं की 2 ओळी मी म्हणाव्या. आणि एक वातावरण आता एक मनात असं तयार होत चाललेलं आहे की भाई सप्ताह उद्या. आणि म्हणजे ह्या गाण्यामध्ये ना मला माझ्या स्वामींचा
पण एक बोलतात ना त्यांचं असं एक चेहरा म्हणा किंवा एक जाणीव होते या गाण्यामध्ये. प्रभू श्री रामांची या गाण्यामध्ये जाणीव होते आणि एक वेगळीच वाईब आहे या गाण्यामध्ये. खूप छान वाटतं. चला बघूया आता आपण. मी आता एंट्री केल्यावरती व्हिडिओ चालू करेन. आता थोडं थांबवतो. उद्या पीठ ठेवलाय ना. पीठ चूक पहिला पीठ सांगितलं होतं. हा मोठं बायला सांगितलं होतं रात्री. मग आता उद्या सामान न्यायला. आता वाजले भरपूर. कांदे बटाटे वगैरे काढून ठेव. मग उद्या पोरांना पाठवेल मी. हां चल. मंडळी कौशिकदाचं दुकान तर नेहमी तुम्ही बघितलंच असेल. आता आपण आलो आहे आपल्या गावामध्ये आणि एकदम वेगळीच एक्साइटमेंट आहे. डेकोरेशन एकदम वन साईड झालेलं आहे असं म्हणतायत. भाऊ करतो ना आपलं डेकोरेशन, त्यामुळे प्रश्नच नाही भाई. भाऊ जे काम करतो त्या प्रश्नच नाही, सवालीच नाही आहे. हां खूप बरं वाटतं. आपण आपल्या गावी येतो ना, खूप वेगळी वाईब असते. खूप चांगलं वाटतं. आणि आता आपण ही आपली पडायलवाडी आहे. इथून आता आपण हे बघा. मला वाटलं माझी गाडी आली. कोण घेऊन गेला? अभि दादा आपली घेऊन गेला. हां आता आलास? हो. दादा पाऊस भेटला. काय बोलतो? चला हे बघा लांब. बाबा हा पाऊस पडला ना. पाऊस भेटला जरा. बाबा बरं काय झालं का भाऊ? पाऊस भेटला बरं. सांगितलंय मुंबईतच. इकडे पुढे नाही कुठे मिळाला. वडखळच्या पुढे नाही, वडखळच्या आधी भरपूर होता. आता पण भरपूर पडतो पाऊस. गेट एक नंबर मारलाय भाऊने, एकदम सुंदर. चला चला जाऊया. हे बघ नमस्कार. पाऊस 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 आहे. हो हे भिजले गाडीवाल्याचे. भरपूर आहे. पाऊस नि वादळ पण गाडीवर आलाय. नाही नाही आलेत ना बसने. चिमणे काल पण आम्ही बसायला ना, पाऊस चालू होता. होता ना. इकडे रात्री 1:30 वाजता पडला. वारा पाऊस. चला जेवण आहे हे का आमच्या आलेत ना माणसं. ह्यांना पुढे कशाला पाठवली? जेवण करा. अगो बाई ए चिमणे काय ग आली तू? जेवली का? जेवली मौनव्रत आहे का? जेवली बा? बोलते कुठे अजून? बोलले सर नाही बोला. हो वैभवदाचं भाऊ वैभवदाचं घर कडक झालं ना, सुंदर एकदम. चला आपण आपल्या घरी फायनली आलेलो आहोत. ढंगाडक टक्कडंग ढंगाडक टक्कडंग ढंगाडक. आत्या तोडणं कसं झालं? आत्या बरेच ना? चला पोचलोय, बघूया आता. तर मंडळी फायनली आपण पोचलोय आणि आपल्या देवाची सगळी म्हणजे सगळी तयारी झाली. आपली पोरं सगळी सगळी तिकडे आहे बघा, आणि तिकडे विकास सगळं आहे. आणि यावर्षी आपली मूर्तीचा कलर आणि सगळी तयारी झाली. मागे बॅनर बघा, मस्त बॅनर एकदम छान वाटतं. थोडंसं जरा ते चुन्नी पडल्यासारखं झालं ते. आय थिंक काय माहिती ॲडजस्ट करतील नंतर. आणि वरची हे आम्ही लास्ट टाइम घ्यायला गेलो मार्केटला. हे सगळी आर्टिफिशियल फुलं लावलं.
बाहेर सगळी तयारी करते, रुपया जायला लोक तयारी करतात. इकडे पालखी सजवलेली आहे. बघा आपण पण थोडी मदत करूया तयारीला, तर शिव्या पडतील आपल्याला. तर मंडळी काम पोरांचं एकदम वन साईड सगळं चाललेलं आहे. बॅनरचं थोडं काढायचा प्रोग्राम केला आहे, थोडं चुना पडलेला आहे, तो विषय चालला आहे. आपण पण थोडी हेल्प करूया, आपण पण करूया. आणि मग अशी बॅनर ठोकायला मदत केली, आता काढायला करूया. हे काढला काय? हा आलो थंडा पिया थंडा. चला मंडळी थोडासा थंडा बिंडाचा विषय. पहिला मला देतो अरे व्हिडिओ करतो म्हणून पहिला मला बसून घ्या रे. मगाशी पण जोरात मजबूत मागवला मगाशी. काय अजून कुणी घेतला नाही तो सर. मला दिला ना पहिला, मला ढेकर आली बाई. अरे संकेत गेला बरं, संकेत वण्याचा बरोबर आहे. वेळ लागतो म्हणून सांगितलं बॅग हलक्याच पाहिजे, कारण तुला बॉक्समध्ये खेळायचं. पोरं वाढली की डायरेक्ट बाहेर. पोरं वाढली की आपण बाहेर गेले. मंडळी क्रिकेटचा मॅच थोडासा विषय चाललेला असं टाईमपास होऊन. ॲक्च्युली पंड्याने सगळा विषय घेतला, त्यामुळे आमचा काय त्याच्या हातभार नाही. थंडा. हॅलो गाईज, थंडा पिलो. चल चल मला पण एक गोट पिऊ दे. दोन दिवस बाकी आहेत अजून. ओके ओके. पाय सुजून पाडावडीशी ते पाय सुजून ठेवलेला. कांड झाला बाई, कांड. तर मंडळी तुम्ही बघितलं आपला मुंबईपासून गावी येण्याचा प्रवास, आणि गावी आल्यावरती थोडंफार आपण मदत जी काही केली सजावटीसाठी ते सगळं झालेलं आहे. थोडासा क्रिकेट पण खेळून झालेलं आहे, आणि आपण आता झोपतोय पण मंदिरामध्ये अर्धे इकडे झोपले दिसतात की नाही माहीत नाही, आणि अर्धे इकडे झोपले. पंड्यात उघडा झोपलाय. झोपायचा विषय आहे. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोरतोय चला बाय. पुढचे ब्लॉग येतील आता असे, कारण की गावी आपण 4-5 दिवस त्याला उठवून घरी त्याला घरातले घेत नाही म्हणून त्याला म्हणून हाकललं त्याला 4-5 जागा नाही घरात. 4-5 दिवसाचे ब्लॉग येतील.